नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सध्या घराघरातल्या सासूबाई खूप खुश आहेत, कारण 10 मार्क त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांचा मान पण वाढला आहे, त्यांची सेवा पण वाढली आहे. तेव्हा बघायचं आहे आज सासूबाईंचा आशीर्वाद कुणाला मिळणार आणि कोण जिंकणार पैठणी. आपण आहोत विरारमध्ये आणि आजचा खेळ रंगणार आहे अर्नाळा भागातल्या गणेश कृपा निवासमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबामध्ये. मूळची अर्नाळ्याचीच ही फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीत राहते. सगळी छान तयारी झालेली आहे. जरासं टेन्शन पण त्यांना आलंय की मी काय प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला टेन्शन आलंय? मग पटकन भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. पाटील परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. पाटील परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू. छान माझं स्वागत झालं. निसर्गाच्या सानिध्यातलं हे घर आहे आणि तितकीच गोड माणसं आहेत. मोठ्या जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. मी अलका महेंद्र पाटील. हे माझे मिस्टर महेंद्र पाटील. ही माझी मुलगी निधी पाटील. हे माझे सासरे आत्माराम पाटील आणि ह्या माझ्या सासूबाई जयवंती पाटील. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी निकिता प्रीतम पाटील. हे माझे मिस्टर प्रीतम पाटील. ह्या माझ्या जाऊबाई हर्षदा पाटील आणि माझे मोठे भाऊ जितेंद्र पाटील आणि त्यांचा मुलगा मितेश आणि हा कुणाल त्यांचा लहान मुलगा. कुटुंबाची छान ओळख झाली आणि आता सासूबाईंची गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहे सौ जयवंती पाटील. नमस्कार. नमस्कार. छान निसर्गाच्या सानिध्यातलं तुमचं घर आहे बुवा. मला तर फारच आवडलंय. एवढी माणसं घरामध्ये राहतात? 9 माणसं आहेत. मग या सगळ्या 9 माणसांची सेवा कोण जास्त करतं? कुठल्या सुनबाई? थोरले आहे ना बर. करते. म्हणजे त्यांचं नाव काय? अलका. आपल्या खेळातल्या अलका. अलका. कारण यांना 3 सून आहेत म्हणून आधी विचारून घेतलं बाबा कुठल्या. कसा स्वभाव आहे थोरल्यांचा? चांगला आहे. बर. जास्त गप्पाड कोण आहे? नाही कोण पण गप्पाडच कोण? सगळे शांतच आहेत. शांतच आहे. तापट स्वभाव कोणाचा आहे का मग घरात? मोठीच आहे आमची. मोठ्यांचा जरासा तापट आहे. काय तापटपणा होतो बरं? ती थोडी अशी चिडचिडते म्हणजे. का बरं? काम जास्त पडल्यावर? हा असंच काहीतरी. बर. हा. छान परीक्षण करा आता तुम्ही. हो. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. थोरला किंवा धाकट्या उत्तर द्या. हं. कोणत्या सुनबाईंबरोबर मनमोकळ्या गप्पा करायला तुम्हाला आवडतात? अलका. थोरल्या. बर. पुढचा प्रश्न आहे, पाहुणचार कोणत्या सुनबाई उत्तम करतात? अलकाच. अलकाच. बर. पुढचा प्रश्न आहे, एकत्र कुटुंब पद्धती शेवटपर्यंत कोण टिकवून ठेवेल असं तुम्हाला वाटतं? थोरल्या की धाकट्या? अलकाच. अलकाच असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे, काम कमी आणि बडबड जास्त ही म्हण कुणाच्या बाबतीत खरी ठरेल? थोरले. थोरल्यास अलकाच. त्यांनी एकच उत्तर पाठ केलेलं आहे, अलकाच. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई सासर माहेर असा भेदभाव करतात? धाकट्या. धाकट्या. असं त्यांनी आताची उत्तर त्यांचं चेंज झालेलं आहे. छान गप्पा मारल्यात आणि आता आपण भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत, खेळणार आहेत बजर राऊंड. थोरल्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या बरं धाकट्यांची. अलीकडेच तिचं लग्न झाले त्याच्यामुळे जास्त तिचा परिचय नाही. पण तुमचे नातेवाईकच आहेत ना ते, असं आम्हाला कळलं. हा हा मग तसे ओळखत असाल ना तुम्ही नातेवाईकच आहे. लहानपणापासून. मग स्वभाव तर माहित असला पाहिजे. कसा आहे स्वभाव त्यांचा? आम्ही खूप पहिले मामाकडे जायचे तेव्हा खूप धमाल करायचे. खूप मजा अच्छा. असायची म्हणजे खूपच मजा. काय नातं काय आहे तुमचं दोघींचं? मावशीच्या मुली आम्ही दोघी. अच्छा. एकमेकींच्या मावशी तुमच्या मम्मी ज्या आहेत त्या. मग आताच तुम्ही लग्न होऊन आला, तुम्हाला यांचा स्वभाव कसा वाटला? खूप छान आहेत. खूप म्हणजे खूपच छान आहेत. मी लग्नाच्या आधी आजारी होते ना हा. तेव्हा मला हे जेवण वगैरे सगळं घेऊन यायचे. लग्नाच्या ह्या आणि आधी? माझ्या मोठ्या आजारी जाऊ होती तेव्हा. अच्छा. माझं लग्न झालं तर तुमच्या जाऊबाई झाल्या, आता तेवढी सेवा करतील का तुमच्या? करतात ना. करतील का? अजून तर काय ओळखच नाही तुमची. वाटतं का होईल ना. तुम्हाला? आम्ही आता दोघी एकत्रच असतो. आता ती नवीनच आहे त्याच्यामुळे मी तिला सकाळी उठल्यावर काय काम करायचं काय 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 सांगतो नाही नियम एवढ्या मोठ्या ते घरातले? सगळं म्हणजे मी तिला सांगत असते आता हे करायचं. काय काय सासूबाईंच्या स्वभाव तर तुम्हाला माहिती असेल, त्यांना अजून माहिती नाही. मग सासूबाईंना काय काय लागतं असं सांगाल त्यांना? सकाळी चहा द्यायचा. किती वाजता द्यावा लागतो बरं? ना चिडतात. सकाळी 7 वाजता पाहिजे चहा ना. पाहिजे. त्याच्यानंतर काय दिवसभरात? त्याच्यानंतर काही नाही कारण त्या रिसॉर्टला जातात. संपूर्ण दिवस त्यांचा रिसॉर्टलाच जातो. बरं. मग तुमचं काही टेन्शनच नाही नंतर? हा. मग नंतर मग आम्ही 3 जणी घरात असल्यामुळे खूप धम्माल करतो. मग सासूबाई बाहेर आहेत म्हणून 3 जणी म्हणून धमाल करतात की बरं? काम आटोपून मग टीव्ही वगैरे बघत बसतो. अच्छा. आणि मग सासूबाईंना खुश ठेवायचं असेल तर एक कान मंत्र त्यांना द्या आणि मग तुम्हाला मी 5 प्रश्न विचारतो. काय तुम्ही मंत्र द्याल त्यांना की हे करा म्हणजे सासूबाई खुश?
त्या मला नेहमी सांगतात, आईने सांगायच्या आधीच सगळी कामं करून घ्यायची, म्हणजे बोलणं ऐकायची वेळ नाही. बोलणं ऐकायची वेळ नाही ना, आधी सगळी कामं करून घ्या. वा. तर त्यांचं आता मान्य करा, कारण गुरु येत होतं तुमच्या, असं म्हणायला हरकत नाही. पण इथं आता गुरु शिष्य नाही, इथं स्पर्धक व्हायचं. 5 प्रश्न विचारणार, पटापट उत्तर द्या, पटापट पैसे जिंका. पहिला प्रश्न आहे, सासऱ्यांना टीव्हीवर जास्त काय बघायला आवडतं? बेल वाजून उत्तर द्या. ठीक आहे, खाली आहे बेल. दोघींनी प्रयत्न केला पण तुम्ही व्यवस्थित. क्रिकेट मॅच. नाही, उत्तर चुकलंय वहिनी तुमचं. तुम्ही उत्तर बातम्या. अगदी बरोबर उत्तर आहे. 200 रुपये. अभिनंदन. थँक्यू. काय हरकत नाही, तुम्ही नवीन आहात पण तुम्ही खेळायला पाहिजे. थोडं माहिती आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, तुमचं जे रिसॉर्ट आहे त्याच्या शुभारंभाची तारीख काय? तुम्ही 16 एप्रिल. अगदी बरोबर आहे. क्या बात आहे. 200 रुपये तुमचे. मला टेन्शन आलं होतं या काय होतं, आता नवीन घरात आलेले आहेत, पण सुरू झाले आता स्पर्धा सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस, तारीख सांगायची मला. बेल वाजवून. चर्चा नको, लवकर येत आहे. कोणीच नाही बेल वाजवत, मी वाजवू बेल. बरोबर उत्तर आहे 22 फेब्रुवारी. तुम्ही साजरा करता की नाही? मग आता करा, इथून पुढे साजरा करा. पुढचा प्रश्न आहे, तुमचा जो फुलांचा व्यवसाय आहे त्यात कोणत्या फुलांचं उत्पादन जास्त होतं? दोघींनी प्रयत्न केला पण तुम्ही बरोबर वाजवले. मोगरा. अगदी बरोबर उत्तर आहे. क्या बात आहे. धाकट्याचा पुढे गेलं बरं का. नवीन म्हणू नका त्यांना सगळं माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता? बेल वाजवू. शेव. नाही, उत्तर चुकलं. तुम्ही उत्तर द्या. गोडवडे. पदार्थ नाही येत आहे. पदार्थच ना. बरोबर उत्तर आहे मासे. मास. त्यांना आवडतात फार. तर मासे करून खायला घाला त्यांना. 10 मार्क हातात. पटकन करा. फ्राय बी 10 मार्क तुम्हाला. छान, तुम्ही गप्पा मारल्यात आणि पैसे कुणी जास्त जिंकले बरं? मला तुम्ही ना. हे बघा, नवीन म्हणत गेल्या पुढे. असं आहे सगळं. कमी समजू नका त्यांना.